तर हाय गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर नमस्कार मैत्रिणींनो. तर मी मोना. तर तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर शुभ सकाळ. तर श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो कसे आहेत? मजेत ना? तर मजेतच राहावा. तर मैत्रिणींनो आज मस्तपैकी अशी आंघोळ वगैरे झालेली आहे. तर आपल्या कामाला सुरुवात करायची सकाळच्या. तर म्हणलं मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करावा आपला रोजचा. तर आता देवांश गेला शाळेत, कारण देवांश जायच्या अगोदरचं मला काही शूट करणं होत नाही, कारण त्याचे आंघोळ, घरातलं झाडलोट, पाणी तापवणं, चूल पेटवणं, तर रात्रीची काही जेवणाची भांडी वगैरे असतात. तर रात्री भांडी मी घासतेच, पण कोण एखादं मागं पुढं जेवलेलं असतं, तर कोण उशिरा येतं, कोण लवकर येतं, तर मग त्यांच्यासाठी भांडी घासायला म्हणजे त्यांच्यासाठी भांडी घासणं थांबवता येत नाही. मग मी स्वयंपाक झालं की कोण दोघं तिघं जेवलेलं असलं सगळी स्वयंपाकाची आणि जेवलेल्याची भांडी घासत असते, आणि कोण पाठीमागून जेवलेलं असतं, कारण दुकान बंद केल्यावर उशीर होतं यायला दिराला वगैरे, तर त्यांचे राहिलेले असते ते सकाळी घासते आंघोळीच्या आधीच. तर आता ह्यांनी अजून उठलेले नाहीत, तर 9 वाजलेले आहेत. तर लाडू गेलाय शाळेत, तर लाडूला केलाय सुशीला. तर तो म्हणला की मम्मी मला सुशीला करून दे, तर त्याला सुशीला करून दिलाय. तर सासूबाई त्याला घेऊन गेलेल्या आहेत, त्यांनी पण नाश्ता केला आहे. तर मी अजून नाश्ता वगैरे केला नाही. तर गरम पाणी पिते मी सकाळी. तर गरम पाणी आता प्यायचं आहे, कारण आज खूप लेट झाला, कारण सकाळच्या गडबडीमध्ये ना खरं स्वतःकडे लक्ष देणं होत नाही. तर आता गरम पाणी पिणार 9 वाजता, मग 10 वाजता नाश्ता करणार, कारण 10चा टायमिंग आहे नाश्त्याचा. आता पेलं तरच 1 तासाचा अंतर पडतो मध्ये, नाहीतर मग उशीर होतो. तर आता गरम पाणी पिऊन घेते. गरम पाणी करून ठेवलं आहे, जास्तच गरम झालं आहे म्हणून थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलं आहे, कारण जास्त गरम पाणी पण आपल्या शरीराला घातक असतं. तर नॉर्मली जेवढं आपल्याला पिताना हे होईल ना तेवढंच नॉर्मली पाणी प्यायचं, कोमट, जास्त कडक पाणी प्यायचं नाही गरम. तर अशी भांडी वगैरे घासलेली आहेत. तर आता कणिक मळते, पीठ मळते. आज लाडूला काही चपाती भाजी दिली नाही, आज सुशीला दिला, कारण तो म्हणला की मला सुशीला दे मम्मा. तर मग त्यांनी जी मागल ती द्यायचं, म्हणजे कारण त्यांच्या आवडीचं असलं की खातात पोट भरून, म्हणून तिला करून. तर आता ह्यांनी अजून उठले नाहीत, तर मी सुशीला ना भिजू घातलाय, पण सासूबाई पुरता आणि लाडू पुरताच करून दिलाय. कांदा म्हणजे कांदा ते सगळं चिरलेलं आणि भिजवलेलं तसंच ठेवलं. आता ह्यांनी उठलं की ह्यांना करून येते, कारण ती सुशीला ना असं करून ठेवलं ना परत पूर्ण असं हे होते, लबरासारखं होते, आणि ते खाऊ वाटत नाही. मग ते गरम गरमच छान लागते, म्हणून ना पूर्ण सगळं केलं नाही, त्यांच्या दोघांपुरतंच केलं, आणि आमच्या दोघांपुरतं परत 10 वाजता करते, तोपर्यंत त्यांनी पण उठतात. तर म्हणलं आज जरा ढोकळा करावं, कारण जरा दही आहे, म्हणलं थोडासा करावं, बघू जमलं तर करते, तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करतेच मी. तर जमलं तर ढोकळा करणार आहे. तर तुम्हाला दाखवते. सुशीला भिजू घालून ठेवलाय. टोमॅटो नाही, कांदा मिरची सगळं ठेवले ताटामध्ये. फक्त हे उठलं की फोडणी टाकायचं आणि गरम गरम खायला द्यायचं. हे तर बघा असं ना, तर बघा मी असं मिरची, कांदा, टोमॅटो, हे डाळ, शेंगदाणे आणि सुशीला असं भिजवून ठेवले, आणि त्या दोघांपुरतं करून दिले. तर त्यांच्या दोघांपुरतंच केलं. तर चला आता मी पाणी पिऊन घेते आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागते. तर मैत्रिणींना आपली इथं झाली अशी मस्त देवपूजा. तर खरं देवपूजा केल्यावर घरात प्रसन्न वाटतं. तर माझी पांढरी रांगोळी संपली म्हणून मी काढली रंगीतच रांगोळी. इथं स्वामींची मूर्ती, तर इथं श्रीदत्त, इथं पण स्वामींची मूर्तीच आहे, चांदीची प्रतिमा आहे. तर अशी आपली पूजा झालेली आहे. तर असे फोटो वगैरे सगळं पुसून घेतले स्वच्छ असे. तर चला आता माझी पूजा वगैरे सगळं झालंय. तर आता मी करून घेते उपासना स्वामी समर्थांची.
तर अशी 11 माळी उपासना करायची. तर इथे देवाऱ्याच्या समोर बसून मी उपासना करते, पण व्हिडिओ शूट हा उलट्या साईडने दिसतोय त्यामुळं. तर चला, इथं निवडलाय मी असा फ्लावर. तर मस्त असा ताजा फ्रेश फ्लावर आहे. तर बघू शकताय किती भारी फ्लावर आहे. तर इथं असं मी पाणी गरम करायला ठेवलंय, कारण मी फ्लावर हा गरम पाण्याने धुते. कारण आपण किती जरी बघून नीट केलं तरी एखाद्या वेळेस काय राहिलं केलं तर आळी वगैरे असण्याची शक्यता असते. म्हणून मी गरम पाण्यानं धुवूनच ह्याची भाजी करते. आणि जर जास्त दिवस झाल्यावर जरा फ्लावर पिवळा पडतो, तर तो गरम पाण्यानं धुतल्यावर अगदी पांढरा शुभ्र फ्रेश असा होतो. तर हा फ्लावर फ्रेशच आहे, तरी पण मी त्याला गरम पाण्यानं धुणार आहे, कारण आतमध्ये आळी जाळी काय असेल ते भीती राहत नाही, निघून जाते. तर इथं कढईमध्ये केलं आहे असं सुशिला यांना. तर यांची आंघोळ झाली. इथं असं पीठ मळून ठेवलंय. तर भाकरी पण करणार आहे चपात्या झाल्यानंतर. तर आता इथं पाणी गरम झाले, उकळी आले. तर मी आता ही पाणी टाकते फ्लावरमध्ये. तर असं गरम पाण्यानं धुवूनच तुम्ही पण भाजी करत जावा. गरम पाण्यानं धुतलं की टेन्शन राहत नाही आळी वगैरे असलेली. तर ह्याच्यामध्ये जर आळ्या असण्याची शक्यता असते, तरी उन्हाळ्यात नसते, पण पावसाळ्यामध्ये जास्त आळ्या असतात फ्लावरमध्ये. तर असं गरम पाण्यानं धुतल्यावर ना फ्लावर अगदी आपला फ्रेश होतो, आणखी पांढरा शुभ्र. तर ह्या असं ह्याची देठ आहे ती जी कवळी आहेत ती मी घेतलेत, कारण वेस्टेज नाही घालू दिली. तर चला आता चपात्या करून घेते, मग भाजी करते. घेतला होता आता उंच्यावर झालं. चपातीच तयारी चालू आहे. चपात्या करायला चालू आहेत. म्हणलं तुम्हाला चहा चपाती द्यावी. नका मला चहा चपाती, नुसतं चहा दे. लय छान चहा चपाती नका. चहा चपाती खाऊ नये. तर इथं केली अशी फ्लावरची भाजी. तर जास्त ऑइली नाही केली. तर तिथं केलेत असे वड. तर त्या दिवशीचं उडदाचं पीठ होतं फ्रीजमध्ये, ही केली चपाती. तर लाडू पुरतं ठेवलं होतं. हे लाटणारी चपाती. मग लाडू पुरतं पीठ ठेवलं होतं, मग त्याला काही खाल्लंच नाही परत, नको म्हणलं. आणि हे आहे करावच्या तिमलेलं कणिक. आणि हा आहे तवा. दिसत नाही काय सांगाल मी माहिती द्यालो. सुगरण सुगरण सुगरण. मग सुगरणच आहे की. मग मी सुगरणच म्हणालो की, मी काय वेगळं म्हणालो काय? वाटे नाही काय? फुलपात्र आहे का बघा. हाय देतो. असा मस्त चहा झालेला आहे. तर गाणे हुडकायचं काम झालेलं आहे. तर भांड्यात खाली सगळंच खाली गेलंय, तरी बी मी हुडकून द्यायचा प्रयत्न करतोय. तर 3-4 गाड्या सगळ्या पडल्यात. हे बघा, देवांशी गेला शाळेला आमचा. आता तो येईलच थोड्याच वेळात. चपाती नको. चहा चपाती खा. नको काय? घ्या चहा चपाती. अजून चहा चपाती दे मला. मग चहा चपाती खा. जेवण करत नाहीत परत ह्यांनी, लय ह्यांचं वैताग आहे. परत दुपारी अजिबात जेवण करत नाहीत. काय जेवण करत नाही, फुल जेवण करतो आता. सकाळी जर नाश्ता दिला ना, आता काय काम आहे मला? जेवतो, झोपतो, बसतो आणि लुणूक. हेच काम आहे. मला काय की आळसला येतंय. लय आळशी होते. आय एम लेझी बॉय. किती वाजल्याला लाडूला आणायला जायचंय? 12ला 10 कमी. 12ला शाळा सुटते त्याची. तर माझ्या चपात्या अजून झाल्या नाही त्या. तर लाडूला आणायला जायचंय. तर ती लगे वाट बघत बसते, मम्मा कधी देती तू म्हणते सकाळीच. मग कारण लेकरांना कसं शाळेत न्यायला जरा लवकर गेली की बरं वाटते. सगळ्यांची मम्मी येते लवकर, तू काय येत नाही म्हणते मला. मी म्हणलं जरा मला उशीर होते पिल्या, कामामुळं काय तर राहते. परत त्यांना आलं ना घरचे काम होत नाही, त्याच्यामुळं ना जाईपर्यंत उरकाय लागतं. त्यांना आले की मध्ये मध्ये करतो. मध्ये मध्ये करतो. त्याच्यामुळं
करून घेते आता 10 मिनिटात एवढ्या चपात्या करते 8-9. तर एकदा भाकरी टाकायचे त्या भाकर होते का माहिती आता नंतर आल्यावर टाकते. भाकर आल्यावरच टाका लागेल तुला. आणि पातळ भाजी करायची, फ्लावरची भाजी केली सुकी. लाडूला आणलं की त्याला आणि चारायचं, दूध पाजायचं, त्याला झोपवायचं, सगळं करायचं. आणि हे असं चहा चपाती आम्ही चहा खायचं. चपाती गरम. चला तर मग भेटू आपण पुढच्या नाश्त्यात काय मिळतंय ते बघण्यासाठी. काय मग कसं बोलता हा पुढच्या नाश्त्यात काय पुढच्या दिवशीच्या ना ओ येताव का? चला मग आणाला. आले आले. पुढच्या दिवशी नाश्त्याला म्हणजे उद्या काय मिळतं नाश्त्याला हे आपण जरूर पाहूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तर चला चला मैत्रिणींनो, बाय बाय. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. कोण कोण चहा चपाती खाताय नक्की सांगा. मैत्रिणींना मी तुम्हाला म्हणलं होते की मला पातळ भाजी करायची. तर मी पातळ भाजीसाठी ना ही फर्स्ट टाईम मी भाजी करायला लागली. तर ती भाजी म्हणजे करड्याची. तर करड्याची भाजी मी बऱ्याच वेळा केली, पण ती भाजी मी सुक्की केली, डाळ लसूण हिरवी मिरची घालून. पण मी आता ना करड्याच्या भाजीचा गरगटा बनवते. तर मी खूप वेळा ऐकलं आहे की करड्याच्या भाजीचा गरगटा बनवतात असं. तर मी आता करड्याच्या भाजीचा गरगटा बनवणार आहे. तर बघू कसा होतोय, तुमच्यासोबत मी शेअर करतेच व्हिडिओ. तर इथं रात्रीचा असा भात आहे, मसाले भात केलता. तर ते असं मस्तपैकी शेवटला तव्यामध्ये गरम करायला लागली. तर आता भाजी उकळून झाली. तर आता ही भाजी ना या मिक्सरच्या ह्याच्यात ना अशी बारीक करून घ्यायची गरगट्टा करण्यासाठी. आणि बारीक करून मग त्याला जरा शेंगाचा कूट मोठा मोठा, बेसन लावायचं, जरा फोडणीला टोमॅटो टाकायचं आणि ती भाजी गरगट्याची करायची. तर बघा इथं अशी भाकरी पण टाकून झाल्यात. तर चला मैत्रिणींनो, इथं अशी आपली भाजी घेतलेली मी वाटून. तर इथं हिरवी मिरची वाटून घेतली, इथं थोडंसं बेसन घेतलंय. तर चला आता अशी कढई ठेवली, फोडणी टाकून घेते. बघा टमाटो, मिरची आणि जिरी मोहरी फोडणी देऊन चांगलं तळलेलं आहे. तर त्यामध्येच टाकले मी असं बेसन. तर बेसन टाकल्यामुळे तेल पूर्ण ओसून घेतलंय. तर इथं गरम केले थोडंसं पाणी. तर चांगला झणझणीत ठसका उठलेला आहे. तर असं बेसन टाकल्यामुळं आपला गरगट्टा एकजीव होणार. तर पाण्याचा वापर हा गरमच करायचा, थंड पाण्याचा वापर करायचा नाही. तर आता त्यामध्ये टाकूया आपलं बारीक केलेलं करड्याची भाजी. तर असं त्यामध्ये टाकते करड्याची भाजी. मस्त असं हलवून घ्यायचं, पातळ अजिबात करायचं नाही, त्याला घट्टच ठेवायची भाजी. तर बघू शकता आपली करड्याची भाजीचा गरगट्टा. आता त्याला चांगलं शिजून देते. आधी उकडून घेतलेच आपण भाजी चांगली शिजवून, तरी पण अजून जरा शिजायची. तर या मैत्रिणींना सगळीजण जेवायला. तर असं मस्तपैकी करड्याचा गरगट्टा आणि कांदा आणि भाकरी मस्त असं ज्वारीची. तर चला या जेवायला दुपारचं. तर आता वाजले 1:30. तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर मैत्रिणींनो आता आमचं झालं जेवण. तर संध्याकाळची वेळ आहे, तर वाजलेत 9. तर जेवण वगैरे झालेलं आहे, 9च्या आताच झालेला आहे. तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.